नमस्कार, मी डॉक्टर प्रशांत मोरे, कन्सल्टंट कार्डिओव्हॅस्क्युलर सर्जन. तर मित्रांनो, आज आपण जो कोर्स सुरू करणार आहे डॉक्टर PM न्यूट्रिशन प्लॅन, तर या कोर्सची मी थोडी माहिती सांगतो आपल्याला. या कोर्समध्ये आपण आपल्या आहारामध्ये काय खायचं आहे आपल्याला त्या संबंधी आपण माहिती घेणार आहोत. संतुलित आहार कसा घ्यायचा आहे आणि संतुलित आहाराचे महत्त्व काय आहे, कारण आपण आजूबाजूला बघू शकता की जे चुकीच्या जीवनशैलीमुळे आजार आहेत, जसे डायबिटीज, हायपरटेन्शन, कोलेस्ट्रॉल वाढलेलं असते, त्यानंतर लिव्हरचे आजार, फॅटी लिव्हर, अटॅक, पॅरालिसिस, गँग्रीन, रक्तवाहिन्यांचे ब्लॉकेज, हे आजारांचं प्रमाण खूप जास्त वाढत चाललेलं आहे. आणि याचं मुख्य कारण म्हणजे चुकीची जीवनशैली. जी बॅड लाईफस्टाईल आहे तिला आपल्याला हेल्दी लाईफस्टाईलमध्ये कन्वर्ट करायचं आहे. त्यामध्ये जो डाएट आहे, आपला जो आहार आहे, हे खूप महत्वाचा आहे. तर हा जो डाएट प्लॅन कसा असायला हवा, आपण आहारामध्ये काय खावे, याबद्दल आपण या कोर्समध्ये विस्तृत माहिती घेणार आहोत. तुमचे सर्वांचे स्वागत आहे या कोर्समध्ये. तर मित्रांनो, सर्वांना माहिती आहे की संतुलित आहार खायला पाहिजे, बॅलन्स डाएट घ्यायला पाहिजे. परंतु बॅलन्स डाएट म्हणजे नक्की काय, यामध्ये किती प्रमाणामध्ये तुम्हाला कार्बोहायड्रेट्स घ्यायचे आहे, किती प्रमाणामध्ये यामध्ये तुम्हाला प्रोटीन्स घ्यायचे आहे, फायबर, यानंतर हेल्दी फॅट्स, यांच्या आहारामध्ये पर्सेंटेज किती असायला हवं, यानंतर कोणत्या खाद्यपदार्थामध्ये याचं पर्सेंटेज किती आहे. आणि आपण जेव्हा जेवण करतो तर आपल्या थाळीमध्ये सुरुवातीला आपल्याला फायबर खायचं आहे, प्रोटीन खायचं आहे, त्यानंतर आपल्याला हा क्रम कसा राहील या मॅक्रोन्यूट्रिएंटचा, याबद्दलही आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. आणि सर्व माहिती जी राहणार आहे आपल्या चॅनलवरती सायंटिफिक माहिती राहणार आहे, जी प्रूव्ह झालेली आहे सायन्सने. आणि या प्रकारची जर जीवनशैली तुम्ही अंगीकारली तर तुम्ही या आजारापासून स्वतःला आणि तुमच्या कुटुंबाला वाचवू शकता, किंवा ऑलरेडी तुम्हाला हे आजार झाले असतील तर ते तुम्ही नियंत्रणात ठेवू शकता. आणि जर अर्ली स्टेज असेल तर याला आपण रिव्हर्स सुद्धा करू शकतो. तर मित्रांनो, 20 वर्षाच्या माझ्या प्रॅक्टिसमध्ये मी बघितलं की हे जे आजार आहे, मेनली जी युवा लोक आहेत, ज्यांचं वय कमी आहे, या लोकांना सुद्धा व्हायला लागलेले आहे. अगोदर हे आजार जे होते 60 वर्षानंतर, 70 वर्षानंतर व्हायचे. जर तुम्ही बघायचं असेल, अटॅक जर कोणाला आला तर त्यांचं वय 60 वर्षापेक्षा जास्त असायचं. परंतु हे जे आजार आहेत, जसे मधुमेह, प्री डायबिटीस, उच्च रक्तदाब, लठ्ठपणा, चयापचय विकार, हृदयरोग, गँग्रीन, थायरॉइड विकार, लिव्हरचे विकार, तर हे सर्व आजार आहेत, हे आता तरुण लोकांमध्ये सुद्धा आपल्याला बघायला मिळत आहेत. आणि याचं मुख्य कारण जे आहे, यामध्ये जे आहे आहार चुकीचा घेणे, व्यायामाचा अभाव, अपुरी झोप आणि जास्त प्रमाणामध्ये ताणतणाव. तर आता हे जे पेशंट्स आहेत, आणि खास करून जे कमी वयाचे पेशंट्स आहेत, रुग्ण आहेत, हे माझ्याकडे आल्यानंतर यांना काय वाटते की हा आजार मला का झाला. मला तर काही वाईट सवय नाहीये, मी धूम्रपान करत नाही, मी दारूचे सेवन करत नाही, किंवा बाहेरचं हॉटेलचं पण सुद्धा मी जास्त प्रमाणामध्ये खात नाही, तरी हा आजार मला का झाला. आणि यामध्येच जे ज्ञान आपल्याला अपुरं आहे लोकांमध्ये, की फक्त काही चुकीच्या सवयी सोडल्या तर तुम्ही आजारापासून मुक्त राहणार असे नाही. तर तुम्हाला पूर्ण तुमची दिनचर्या जी आहे, तुमचा जो जीवनक्रम आहे, जे तुमची लाईफस्टाईल हिला बदलायला लागेल. जी तुमची थाळी बदलली आहे या 2 पिढ्यांमध्ये, जो आपला संतुलित आहार असायचा, आता जो पूर्ण बदललेला आहे, त्यामध्ये फास्ट फूड, जंक फूड, पॅकेज फूड, प्रोसेस फूड, आणि यानंतर रिफाईन कार्बोहायड्रेटचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. जर तुम्ही थाळी अनालाइज केली तुमची, जर त्यामध्ये तुम्ही बघा 70 ते 80% हे रिफाईन कार्बोहायड्रेट्स आहेत. आणि पुढे चालून हे रिफाईन कार्बोहायड्रेट्सच या आजारांना कारणीभूत ठरतात जास्त प्रमाणामध्ये. ठीक आहे, दुसऱ्या काही वस्तू आहेत, जसे फ्राईड आयटम आहेत, त्याच्यामधून ट्रान्स फॅट्स जास्त प्रमाणामध्ये घेतल्या जातात, त्यामधून सुद्धा रक्तवाहिन्यांचे ब्लॉकेजेस होतात. तर मग आपला आहार कसा घ्यायचा, आपली थाळी कशी असायला पाहिजे. तर प्रॅक्टिकली मी जो आहार फॉलो करतोय मागच्या 3-4 वर्षापासून, हा तुम्हाला मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आता आपण बघू शकता की हे जे आरोग्य संकट आहे, हे भारतामध्ये खूप वाढलेलं आहे, याचे पेशंट्स खूप वाढलेले आहे. भारताला डायबिटीजची कॅपिटल सुद्धा मानायला लागलेली आहेत, कारण वयस्क व्यक्तींना जर तुम्ही बघितले त्यामध्ये 1 रुग्ण आपल्याला डायबिटीजचा मिळेल. आणि जे इतर आजार आहेत, जसे हायपरटेन्शन आहे, हाय बीपी जे म्हणतो आपण, यानंतर कोलेस्ट्रॉल वाढलेले, लिव्हरच्या समस्या, थायरॉइडच्या समस्या, आणि इतरही बरेच आजार जे आहेत, हे या लाईफस्टाईल डिसऑर्डर्समुळे होतात. याच्यामुळे काय होतंय की कुटुंबावर याचा परिणाम व्हायला लागलाय. जर कमावती लोक आजारी पडले तर त्यामुळे काय हो राहिलं की
त्यांच्यावर जे अवलंबून असणारे लोक आहेत, मुलं बाळ आहेत, ज्येष्ठ व्यक्ती आहेत, यामुळे जी कुटुंब उद्ध्वस्त होत आहे आणि ही भयावह स्थिती आहे. आपण बघू शकता आता ही स्थिती आहे. यामधून जर बाहेर पडायचं असेल, आणि मी का सांगतो की कारण मी स्वतः अनुभवलं आहे. मला सुरुवातीच्या काळामध्ये जे आहे अर्ली डायबिटीस, यानंतर बीपी सुद्धा जास्त राहायला लागला होता आणि थायरॉइडच्या काही समस्या तयार झाल्या होत्या. परंतु वेळीच मी इयरली चेकअप करतो, त्यामध्ये ब्लड टेस्टमध्ये निर्देशात आलं की HbA1c वाढलेला आहे. तर मी माझा जो डाएट प्लॅन आहे, मी अगोदर सुद्धा हेल्दी जीवन जगत होतो असं मला वाटायचं, कारण काही मी ज्या गोष्टी आहेत तो सुरुवातीपासून कटाक्षाने टाळायचो आणि मला असं वाटायचं की मी माझी जी लाईफस्टाईल आहे ती हेल्दी आहे. परंतु जेव्हा मी याचा सखोल अभ्यास केला, यानंतर जी जीवन पद्धती अवलंबली, यानंतर ह्या ज्या आजारांपासून आहे मी पूर्ण मुक्त झालो. मी कोणतीही गोळी घेत नाही आणि या आजारांना तुम्ही वेळीच जर ओळखले तर यापासून तुम्ही मुक्त होऊ शकता. आणि जर पुढे जरी जास्त प्रमाणात झालेला असेल आजार, तरी तुम्ही त्याला कंट्रोलमध्ये ठेवू शकता, नियंत्रणात ठेवू शकता. त्याच्या टॅबलेट्स वाढणार नाहीत तुमच्या. आणि जर तुम्ही सुरुवातीलाच ही लाईफस्टाईल फॉलो केली तर तुम्हाला हे आजार होणारच नाहीत आणि तुमची जी काम करण्याची ऊर्जा आहे ही मेंटेन राहील आणि थकवा जाणवणार नाही. तर हा जो डॉक्टर PM न्यूट्रिशन प्लॅन आपण आहे, या संबंधी आपण माहिती घेणार आहोत. मी ह्या 5 वर्षापासून हा डाएट प्लॅन फॉलो करतोय. 3 वर्षापासून यामध्ये आपण व्हिडिओज तयार करतोय या प्लॅन संदर्भात, याबद्दल माहिती लोकांना देतोय. तर आता आपण एक डेडिकेटेड कोर्स तयार केलेला आहे. यामध्ये आपण पुढे सविस्तर माहिती घेणार आहोत की तुमची थाळी कशी असायला पाहिजे याबद्दल. तर मित्रांनो, माझा उद्देश आहे की तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला सशक्त बनवणे, आजारांपासून मुक्त ठेवणे, आणि त्यासाठी या कोर्समध्ये पूर्ण माहिती उपलब्ध आहे. ही कशा प्रकारे इम्प्लिमेंट करायची याचं सुद्धा मार्गदर्शन आहे. तर तुम्ही या गोष्टींकडे लक्ष देऊन स्वतःही ही गोष्ट फॉलो करायची आहेत, आपल्या कुटुंबाला यासाठी प्रेरित करायचं आहे आणि आजूबाजूचे तुमचे जे शेजारी आहेत, नातेवाईक आहेत आणि समाजामध्ये जेही व्यक्ती तुमच्या संबंधात येतात त्यांना याबद्दल तुम्ही अवेअर करायचे आहे. यामुळे आपण काय करू शकतो, यामुळे पूर्ण समाज हा रोगमुक्त होण्यासाठी तुम्ही मदत करू शकता आणि या मिशनचा जो रोगमुक्त भारत आपण बनवणार आहे याचं एक तुम्ही सदस्य आणि एक ऍक्टिव्ह सदस्य बनवू शकता. मित्रांनो, आपल्याकडे भारतामध्ये प्राचीन ज्ञान उपलब्ध आहे, आयुर्वेद आहे, आपल्याकडे योगा, ध्यान, धारणा, मेडिटेशन याबद्दल सुद्धा बरंच ज्ञान उपलब्ध आहे आणि ह्या गोष्टी आपल्या आरोग्यासाठी फार आवश्यक असतात. आयुर्वेदामध्ये तर आहाराला औषध म्हटलेलं आहे. जर तुम्ही आहार औषधासारखा घेतला तर पुढे चालून तुम्हाला औषधही आहारासारखी घ्यायची गरज पडणार नाही. तर त्यामुळे आहार घेताना हा कशा प्रकारचा आहार असावा याबद्दल आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. जे न्यूट्रिशन आहे या फील्डमध्ये खूप सायंटिफिक रिसर्च झालेला आहे, सायंटिफिक ज्ञान आपल्याजवळ उपलब्ध आहे आणि आपल्या चॅनलवर जी माहिती आपण प्रोव्हाइड करणार आहोत ही पूर्ण सायंटिफिकली प्रूव्हन राहणार आहे. या कोर्समध्ये जी माहिती राहील त्याची ही सायंटिफिकली प्रूव्हन राहील आणि त्यांचे रिझल्ट्स आलेले आहेत लोकांना, तीच माहिती आपण इथे देणार आहोत. जसं मीन सिक्वेन्सिंग आहे, तर मीन सिक्वेन्सिंगचे काय फायदे आहेत, ती कशा प्रकारे आपल्या आरोग्यासाठी हितकारक आहे, फास्टिंग कशा प्रकारे करायला हवी, यानंतर आपल्या आहारामध्ये जे विविध मायक्रोन्यूट्रिएंट्स यांचं प्रमाण किती असायला पाहिजे या संदर्भात सुद्धा आपण पुढे माहिती घेणार आहोत. तर ही एक मिशन आहे, एक चळवळ आहे, ही आपल्याला सुरू करायची आहे आणि यामधूनच आपण निरोगी भारत आणि सशक्त भारत बनवू शकतो. मित्रांनो, हे आपल्याला स्वतःपासून सुरुवात करायचं आहे, यानंतर कुटुंबाला प्रेरित करायचं आहे आणि समाजात याला आपल्याला याचा प्रचार आणि प्रसार करायचा आहे. तर मित्रांनो, यासाठी तुम्हाला हे अगोदर कोर्स पूर्ण ऐकावा लागेल, ही माहिती पूर्ण स्वतः फॉलो करावी लागेल. त्यानंतरच तुम्ही ही जी जीवनशैली आहे, तुम्हाला काही अडचणी येतील तर मी उपलब्ध राहील त्यासाठी. तुम्हाला ज्याही अडचणी असतील त्या सोडवण्यासाठी, ही जीवन पद्धती फॉलो करताना, या प्रकारचा आहार घेताना काही प्रश्न असतील, काही क्वेरी असतील, त्यांना सुद्धा आपण त्याबद्दल तुमचं निरसन करू. मित्रांनो, हा जो कोर्स आहे याचा आपल्याला एक मिशन म्हणून याच्याकडे बघायचं, एक चळवळ म्हणून याच्याकडे बघायचं आहे. आपला उद्देश काय आहे,
निरोगी व्यक्ती, निरोगी कुटुंब, निरोगी राष्ट्र या मिशनचा पाया आहे. या मिशनचं जे फाउंडेशन आहे तुमच्यापासून सुरू होणार आहेत. आणि माझी तुम्हाला नम्र विनंती आहे की या कोर्समध्ये जी दिलेली माहिती आहे तुम्ही जर ती व्यवस्थित ऐकली, तिचं अनुसरण केलं, तर हे जे लाईफस्टाईल डिसऑर्डर आहेत, म्हणजे जी याला आता वैश्विक महामारी म्हटलं जाते, हे जे आजार जे झालेले आहेत लाईफस्टाईल डिसऑर्डर, याला पूर्ण जगामध्ये वैश्विक महामारीचं रूप आलेलं आहे. अगोदर शाळामध्ये संसर्गजन्य आजार होते, तुम्ही बघितले असाल की साथी यायचा, कॉलरा, पटकी, प्लेग यासारखे साथीचे आजार होते, त्यामध्ये खूप जणांचा मृत्यू व्हायचा. तर हे सायन्सच्या प्रगतीमुळे, यामध्ये विविध वॅक्सिन्स आणि औषध आल्यामुळे हा आजार बऱ्याच प्रमाणात कमी झालेला आहे. त्यामुळे होणारी मॉर्टॅलिटी सुद्धा कमी झालेली आहे. परंतु आता जे दुसरे आजार आहेत चुकीच्या जीवनशैलीमध्ये, यांचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. वैश्विक महामारी याला संबोधलं गेलेलं आहे आणि भारत यामध्ये सुद्धा आपण लीड करतोय. ही आपल्यासाठी नक्कीच अभिमानाची बाब नाही आहे. तर आपल्याला हे नॉलेज, हे ज्ञान घेऊन आपल्या जीवनामध्ये अनुसरण करायचं आहे, समाजाला प्रेरित करायचं आहे आणि एक निरोगी आणि सशक्त भारत बनवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करायचा आहे.